आपण सर्व तुम्ही आम्ही आंबेडकरवादी हे सर्व जण आयोजक आहेत या लॉंग मार्चला आपण सामूहिक नेतृत्व दिलेलं आहे। जो या लॉंग मार्च मध्ये सहभागी होईल तो या लॉंग मार्चचा प्रणेता असेल, तो या लॉंग मार्चचा नेतृत्व असेल। बीड जिल्ह्यातले जे प्रतिनिधी येतात, परंतु आम्ही आता 150 किलोमीटरच्या पुढे चालत आलो। अनेक वेदना होतात आम्हाला, परंतु बीडचे प्रतिनिधी संदीप क्षीरसागर असू, ती नमिता मुंदडा आमच्या मतावर निवडून येते मागासवर्गीयाच्या, आणि सुरेश धस असू, बीडचे जे बी प्रतिनिधी आहेत हे या मोर्चाला किंवा आम्हाला संबोधित करण्यासाठी किंवा मार्गदर्शन करण्यासाठी, आम्हाला सहानुभूती देण्यासाठी आलेले नाहीत त्यांचे प्रतिनिधी, त्यांचा मी धिक्कार करतो। अमित गोरके जे आमदार आहेत ते भाजपचे आमदार आहेत आणि भाजपच्या आमदारांना मोर्चे काढण्याची गरज नाही पडली पाहिजे। बरं, स्वतः सत्तेतल्या मुख्यमंत्र्यांनी घोषित केले की आम्ही 2 महिन्यामध्ये वर्गीकरण लागू करू। याचा अर्थ होतो की एक तर अमित गोरकेंचा विश्वास नसावा देवेंद्र फडणवीसांवर विश्वास नसला असं एक शक्यता आहे, आणि दुसरी शक्यता ही आहे विश्वास असेल परंतु त्यांना महारामांगात भांडणं लावायचे। मी सुप्पा इथं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा देत या ठिकाणी बीडवरून हा लॉंग मार्च थेट मुंबईच्या आझाद मैदानावर जात आहे। माझ्यासोबत इकडे शेकडो कार्यकर्ते जे आहेत तर या लॉंग मार्चमध्ये सहभागी झालेले आहेत। तब्बल 7 दिवसांपासून हा लॉंग मार्च या ठिकाणी पोहोचलेला आहे। 10 तारखेला हा लॉंग मार्च निघाला आणि आता सुप्पामध्ये आहे। हा सुप्प्यातला कितवा मुक्काम आहे आणि आता ते पुढे कुठे मुक्काम करणार आहे ते विचारणार आहे। मोर्चाचे सगळे कार्यकर्ते संयोजक माझ्यासोबत आहेत, विचारणार आहे। आता तुम्ही कुठे पोहोचलेला आहात आणि कधीपासून निघालेला होतात, कसं ते दर मुक्काम इथं तुम्ही करतायत? आम्ही 10 जूनला बीडवरून निघालो, 20 किलोमीटर चालून आम्ही पोहोचलो मांजरसुंब्यामध्ये। 11 जूनला आम्ही मांजरसुंब्याहून निघालो, 28 किलोमीटर चालून पाटोद्यात पोहोचलो। पाटोद्याहून 12 जूनला निघलो आणि आम्ही 25 किलोमीटर चालून जामखेडला पोहोचलो। त्याच्यानंतरच्या दिवशी आम्ही आष्टीला 18 किलोमीटर चाललो। त्याच्यानंतर धानोऱ्यापर्यंत आम्ही आणखी 22 किलोमीटर चाललो। धानोऱ्याहून नगरपर्यंत, अहिल्यानगरपर्यंत 35 किलोमीटर चाललो। काल हा 7वा दिवस होता। आम्ही सुप्याला पोहोचलो 25 किलोमीटर चालून, आणि आज सुप्यावरून शिरूरकडे जात आहोत। आज शिरूर हे पुणे जिल्ह्यात येत आहे। नगर जिल्हा आज संपेल संध्याकाळी आणि पुणे जिल्हा सुरू होईल। जवळपास आज टोटल जरी केलं तरी आम्ही आता जवळपास 150 किलोमीटरच्या जास्त चाललेलो आहोत। बरं, आता कसा प्रतिसाद आहे इथल्या स्थानिकच्या समाज बांधवांकडून? पोलीस प्रशासन असेल किंवा मग आरोग्य विभाग असेल तर कसा प्रतिसाद तुम्हाला? आम्ही पाहिलं आता पोलीस सुद्धा चांगल्या पद्धतीने तुमच्यासोबत या ठिकाणी तुम्हाला संरक्षण देण्यासाठी आरोग्य विभागाचे काही व्हॅन्स आम्ही पाहिल्यात। येस, आरोग्य विभागाने बीड जिल्ह्यातही आमच्यासोबत एक ॲम्ब्युलन्स ठेवली। ॲम्ब्युलन्समध्ये त्यांचे कर्मचारी होते। त्याच्यानंतर इकडं सुद्धा नगर जिल्ह्यातही एक ॲम्ब्युलन्स आहे। पोलीस बीडच्या पोलीस प्रशासनानं फार चांगलं सहकार्य केलं। नगरचं सुद्धा पोलीस प्रशासन आम्हाला सर्व सहकार्य करत आहे। ट्रॅफिकचे पोलीस आहेत, सगळी म्हणजे त्यांच्याच्यानं जे काही शक्य आहे ते आम्हाला कुठलाही त्रास पोलीस प्रशासनाकडून नाही आहे। सुरळीतपणे रस्ते आम्हाला मोकळे करून ते जाऊ देत आहेत। काही 7 दिवसांपासून तुम्हाला कोर्ट प्रशासनाकडून हे थांबवा, तुमच्या मागण्या मान्य करू, बैठकीला बोलू, सूचना देऊ असं काही कळवण्यात आलं? शासनाकडून तर कळवलं नाही आलं, परंतु शासनाचे जे सामाजिक न्याय मंत्र्याचे काही लाभार्थी लोक आहेत त्यांना असं वाटत होतं की आम्ही सामाजिक न्याय मंत्र्याला दाखवून देण्यासाठी की हे आम्ही बैठक कॉल करत आहोत म्हणून। परंतु अधिकृतरित्या सामाजिक न्याय मंत्रालयाकडून किंवा शासनाकडून आम्हाला बैठकीचं आतापर्यंत अधिकृतरित्या मला तरी निमंत्रण मिळालेलं नाही आहे। या लॉंग मार्चमध्ये सगळे राजकीय पक्ष जे आहेत ते सोडून बाजूला आलेले लोक या लॉंग मार्चमध्ये फक्त समाज म्हणून या ठिकाणी आलेले आहेत। काही अजून कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, काय सांगाल कशी परिस्थिती आहे? आणि तुम्ही मागच्या 7 दिवसांपासून सगळे पक्ष वगैरे काय जे असेल तुमचे सगळे राजकीय संघटना बाजूला सोडून इथे आलेले आहेत, काय समाज म्हणून सांगणार आहे? समाज म्हणून फक्त एकच सांगणं आहे की या लॉंग मार्चचं जे नेतृत्व आहे, या लॉंग मार्चचं नेतृत्व या ठिकाणचा आंबेडकरवादी युवक करत आहे। आणि त्याला आता हे जी नेते लोक आहेत, या नेत्या लोकांच्या त्या जे काय ते भूमिका घेतात त्यांच्या भूमिकेला आता ते बळी पडणार नाहीत। कारण याच्यामध्ये जर एकाच नेतृत्व जर राहिलं असतं तर राज्य शासनानं फक्त त्याच्याशी संपर्क केला असता आणि हा लॉंग मार्च मला वाटतं नगरच्या पुढे आलाच नसता। परंतु या लॉंग मार्चला आपण सर्व तुम्ही आम्ही आंबेडकरवादी हे सर्व जण आयोजक आहेत या लॉंग मार्चला आपण सामूहिक नेतृत्व दिलेलं आहे। जो या लॉंग मार्च मध्ये सहभागी होईल तो या लॉंग मार्चचा प्रणेता असेल, तो या लॉंग मार्चचा नेतृत्व असेल। काही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेले कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत, काय सांगाल?
कशी परिस्थिती आहे? तुम्ही सगळे सोबत आहात, सगळे राजकीय पक्ष वगैरे वेगळे आणि सामाजिक संघटना सुद्धा वेगळ्या आहेत, तुम्ही सोबत असणार आहेत आणि उद्या कशी परिस्थिती असेल, समाजाला काय आवाहन करणार आहे? आम्ही गट तट सोडून आमचे संघटना पक्ष बाजूला ठेवून जी आम्ही हा जो लढा स्वाभिमानाचा अस्तित्वाचा तो लढा चालू झालेला आहे, हा बीडच्या क्रांतीभूमीतून 10 जून रोजी निघालेला पायी लॉंग मार्च आहे आणि आम्ही आझाद मैदानाच्या दिशेने रवाना होत आहोत. जी याच्यामध्ये आम्हाला भरपूर प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळत आहे, समाज बांधवाचा प्रतिसाद मिळत आहे. भीमसैनिक असतील, गावोगावी व्यवस्था केलेली आहे, पोलीस प्रशासन सहकार्य करत आहे. याच्यामध्ये मला असं वाटतंय की आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की अनेक आपण या अस्तित्वाच्या लढाईमध्ये सामील झालं पाहिजे, कुठेतरी ऐतिहासिक या क्रांतीचा शिलेदार झालं पाहिजे. हा पायी लॉंग मार्च जो घेऊन जात असतो, आम्ही बायका लेकरं घरदार सोडून आज या समाजासाठी पायी चालत आहोत. तरी मी आपल्या माध्यमातून एवढीच विनंती करतो, समाज बांधव असतील, सर्व माझे भीमसैनिक आंबेडकरवादी कार्यकर्ते असतील, की आपण देखील या पायी लॉंग मार्चमध्ये सहभागी व्हावं आणि आमची ऊर्जा वाढवावी, एवढंच बोलतो. माझ्यासोबत माजी सैनिक आहेत, ते सुद्धा बीडमधून स्वतः पायी या ठिकाणी आलेले. काय सांगाल? तुम्ही माजी सैनिक आहात, वयोवृद्ध आहात, वयस्कर आहात, तरी सुद्धा या यंग तरुणांसोबत तुम्ही या ठिकाणी मुंबईच्या दिशेने निघालेला आहात. काय सांगाल? हा जो मोर्चा आहे हा आमचा अस्तित्वाचा लढा आहे. जर का आम्ही सावध राहून या मोर्चाला अग्रेसर पुढाकार घेऊन जर चाललो नाही किंवा याच्यावर आम्ही चौकन राहून या मोर्चाचं नेतृत्व सर्व समाजाने जर केलं नाही तर भविष्यात हा धोका निर्माण होणार आहे. आता मला एक प्रश्न पडतो की जरांगे एक माणूस उपोषण करतो आणि त्या माणसाला भेटीसाठी पूर्ण महाराष्ट्रातले मंत्रिमंडळ येतं, बीड जिल्ह्यातले जे प्रतिनिधी येतात, परंतु आम्ही आता 150 किलोमीटरच्या पुढेही चालत आलो. अनेक वेदना होतात आम्हाला, परंतु बीडचे प्रतिनिधी संदीप क्षीरसागर असू, ती नमिता मुंदडा आमच्या मतावर निवडून येते, मागासवर्गीयाच्या आणि सुरेश धस असू, बीडचे जे बी प्रतिनिधी आहेत हे या मोर्चाला किंवा आम्हाला संबोधित करण्यासाठी किंवा मार्गदर्शन करण्यासाठी, आम्हाला सहानुभूती देण्यासाठी आलेले नाहीत. त्यांचे प्रतिनिधी, त्यांचा मी धिक्कार करतो आणि हा मोर्चा जास्तीत जास्त प्रमाणात पुण्याच्या नंतर चालू राहील हे त्यांना मी निदर्शनास आणून देतो. काय सांगाल? तुम्ही सुद्धा मोर्चामध्ये सहभागी झालेला आहात. लोकप्रतिनिधींकडून ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी आता सांगितलं माजी सैनिकांनी, राजकीय नेते मतं मिळवण्यासाठी तुमच्या दारामध्ये येतात खरे, मात्र या ठिकाणी तुम्ही 150 किलोमीटर चालत आलेला असताना सुद्धा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी, विचारपूस करण्यासाठी, तुमच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी कुणीही आलेलं नाही. हा लॉंग मार्च बीडपासून सुरू झाला आहे आणि हा लॉंग मार्च संविधानिक मूल्यांचं रक्षण करण्यासाठी, देशात समता आणि एकता निर्माण करण्यासाठी सुरू झालेला आहे. सरकारी प्रतिनिधी किंवा लोकप्रतिनिधी अद्यापर्यंत या लॉंग मार्चच्या नेतृत्वाला भेटण्यासाठी आलं नाही. याचं कारण आहे की सरकारच उपवर्गीकरणाच्या माध्यमातून जाती जातीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करते, बहुजन समाजाला तोडण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी बहुजन समाजाला जागृत करून बहुजन समाजाची एकजूट करण्यासाठी, संविधानिक मूल्याचं रक्षण करण्यासाठी हा लॉंग मार्च सुरू झालेला आहे आणि नगर जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठा प्रतिसाद आम्ही या लॉंग मार्चला दिलेला आहे. आता लवकरच पुणे जिल्ह्याची हद्द सुरू होणार आहे. नगर जिल्ह्यात अद्यापर्यंत 2 कार्यक्रम प्रबोधनाचे फार मोठ्या प्रमाणावर संपन्न झालेले आहेत आणि चांगला प्रतिसाद लोकांचा आहे. 26 जूनला मुंबईला जे आझाद मैदानावर संयुक्तिक असं मोठं आंदोलन होणार आहे, त्या आंदोलनामध्ये नगर जिल्ह्यातून आम्ही हजारो लाखो कार्यकर्ते घेऊन उपस्थित राहणार आहोत आणि संविधानाची चौकट या मनवादी सरकारला आम्ही तोडू देणार नाहीत, असा आमचा निर्धार आहे. तर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहायला हवे होते तुमच्यासोबत लॉंग मार्चला. आम्ही पाहिलं तर बरेचसे तरुण आहेत खरे, गावामध्ये तुम्हाला प्रतिसाद द्यायला, सोडायला, सहभागी व्हायला येतात. तिथं स्थानिक संध्याकाळच्या मुक्कामी बैठकीला सुद्धा येतात, तिथं सभेला सुद्धा येतात, मात्र सोबत येत नाही. त्यांच्यासाठी काय सांगाल? ते येऊ इच्छित आहेत का? त्यांनी आलं पाहिजे का? तुम्ही काय सांगाल? समाज आमच्या सोबतच आहेत, परंतु हा अनुसूचित जाती वर्गामध्ये मोडणारा समाज
हातावर पोट असणारा समाज आहे आणि त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात निघालेलो आहोत. परंतु आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड मोठा प्रतिसाद आहे. गावागावात प्रचंड मोठा प्रतिसाद मिळतोय आणि समाजाची एनर्जी आम्ही 26 तारखेसाठी राखून ठेवलेली आहे. 26ला समाज आपली ताकद दाखवणार आहे. परंतु आता त्यांच्या रोजच्या जिंदगीमध्ये कुठलाही व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांना त्यांची कामं करू द्यात. आम्ही सोबत आहोत आणि जेवढे काही कार्यकर्ते त्या विभागातले कार्यकर्ते या लॉंग मार्च मध्ये सहभागी होत आहेत. किती लोक सहभागी होऊ शकतात 26 तारखेला मुंबईमध्ये? आता बोलत असताना सांगितलं की लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर, लाखो लोक तिथं मुंबईमध्ये येणार आहेत. आता जरी समाज बांधव सोबत नसले तरी मुंबईमध्ये लाखोंच्या संख्येने येतील असं सांगितलंय. जवळपास 10 लाखाच्या वर आपले समाज बांधव मुंबई या ठिकाणी 25 तारखेला रवाना होणार आहेत आणि 26 तारखेला त्या ठिकाणी पोहोचतील. आणि या शासनाला आज 7 दिवस झाले समाजच साथ देतोय, परंतु प्रशासनाकडून आणि राज्य शासनाकडून कोणताही निरोप आणखीन आम्हाला मिळालेला नाही. आम्ही या शासनाचा जाहीर निषेध करतो. पोलीस प्रशासनानं, आरोग्य विभागानं त्यांना सहकार्य केलेलं आहे. बीडचे पोलीस असतील, आरोग्य विभाग असेल आणि अहमदनगर आत्ताच अहिल्यानगर यांनी सुद्धा सहकार्य केलेलं आहे असं इथल्या लॉंग मार्चमध्ये चाललेल्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे. काय सांगाल कशी परिस्थिती आहे? आम्ही लॉंग मार्च या ठिकाणी असं सांगतो की माझे समाज बांधव या ठिकाणी मुंबईत चाललेत. आमच्या समाजाच्या विषयावर भांडायला चाललेले. ह्या समाजाच्या नेतृत्वाचा करताना माझ्या बांधवाला पाठबळ देण्यासाठी मी आज पायी चाललो. राहण्याची व्यवस्था केली. आमच्या तालुक्यातलं, पारनेर तालुक्यातलं अख्खं नेतृत्व या महाराष्ट्रात राजकारण करू शकते म्हणून आमचे राजेंद्र कर्णीकर हे आज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामुळे या लॉंग मार्चला सलाम. हे चाललेले माझे भीमसैनिकांना काय सांगाल कशी परिस्थिती असेल 26 तारखेला? आता तुम्हाला प्रसाद मिळतोय, 26 तारखेला मुंबईमध्ये काय परिस्थिती असेल? 26 तारखेला पूर्ण महाराष्ट्रातून नाही, पूर्ण भारतातून लोक या लॉंग मार्चला प्रतिसाद देतील. आणि हा लॉंग मार्च फक्त सुरुवात आहे. जोपर्यंत आम्ही हे उपवर्गीकरण हम नाहीत पाडीत तोपर्यंत या उपोषणाला किंवा मोर्चाला ह्याला त्याला खंड पडणार नाही. आणि हे जे भांडगुळे आहेत, हे RSSचं जे षडयंत्र आहे आमच्यात भांडणं लावण्याचं, ते हाणून पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. काय परिस्थिती आहे लॉंग मार्चची आणि कुठपर्यंत चालणार आहात? तुम्ही सातत्यानं मुंबईपर्यंत पोहोचणार आहेत का कुठून थांबणार आहेत? 10 तारखेपासून बीडपासून निघलेला हा लॉंग मार्च थेट मुंबईच्या आझाद मैदानावर 26 तारखेला धडकल्याशिवाय राहणार नाही. आणि मी समाजाला आव्हान करतो की जेवढे बीडमधून भीमसैनिक आले त्या लॉंग मार्चला गावोगावी सामील होत आहेत, अजून मी भीमसैनिकांनी या लॉंग मार्चमध्ये सामील व्हावा आणि ह्याचं व्यापक रूप करावं या लॉंग मार्चचं. आणि शासनाला आणि प्रशासनाला हे दाखवून द्यावं की भीमसैनिकाची ताकद काय आहे आणि हे उपवर्गीकरणाचा जो घाट घातलेला आहे, जो निर्णय घेणार आहे ते रद्द करण्यासाठी लवकरात लवकर भाग पाडावं. उपवर्गीकरण व्हावं अशी मागणी मातंग समाजाकडून केली जात आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार अमित गोरखे हेही मागणी करतात. मी एका वृत्तवाहिनीवर देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणाले की पुढच्या 2 महिन्यांमध्ये आम्ही उपवर्गीकरणाचा निर्णय घेऊ. मात्र तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीकडून त्यांचे आमदार असलेले अमित गोरखे हे मोर्चे का बरं काढत आहेत असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. तुम्हाला काय वाटतं? मुळात अमित गोरखे जे आमदार आहेत ते भाजपचे आमदार आहेत आणि भाजपच्या आमदारांना मोर्चे काढण्याची गरज नाही पडली पाहिजे. बरं, स्वतः सत्तेतल्या मुख्यमंत्र्यांनी घोषित केले की आम्ही 2 महिन्यामध्ये वर्गीकरण लागू करू. याचा अर्थ होतो की एक तर अमित गोरखेंचा विश्वास नसावा देवेंद्र फडणवीसावर, देवेंद्र फडणवीसावर विश्वास नसला असं एक शक्यता आहे. आणि दुसरी शक्यता ही आहे, विश्वास असेल परंतु त्यांना महारामांगात भांडणं लावायचे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत वर्गीकरण होणार आहे, तरी सुद्धा हा माणूस मोर्चा काढत आहे, मोर्चामध्ये सहभागी होत आहे. याचा अर्थ समाजाला उचकीत आहे. जर त्यांनी देवेंद्र फडणवीसांना शब्द दिला तर त्यांनी मोर्चे थांबवला पाहिजेत. आज मी सांगतो, देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला लाईव्ह येऊन आज एवढं सांगावं की आम्ही उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया रद्द करत आहोत, आम्ही इथून वापस जाऊ. आम्ही त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही इथून वापस जाऊ. फक्त घोषित करावं देवेंद्र फडणवीसांनी. त्यांनी घोषित करून मी अमित गोरखे करायला लागले. नाही म्हणजे मोर्चे तर काढतायच ते, त्यांना वाद घालायचे आहेत, वाद लागतच नाहीत अशी परिस्थिती आहे का? वाद समाजामध्ये आम्ही एकोपा निर्माण झालेला आहे आणि समाजाचे दोन्ही समाजमध्ये आमचं शासनासोबत भांडण आहे. शासनाचे प्रयत्न आहे दोघाला भिडवायचे. आम्ही म्हणलं आम्ही लॉंग मार्च कुठे घेऊन चाललो, मांगवड्या थोडी घेऊन चाललो, आम्ही लॉंग मार्च मंत्रालयावर घेऊन चाललो. आम्ही मोर्चे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढायला लागलो. त्यामुळे भांडण लागा नाही आणि भांडण लागा लागलाय. सरकारचा उद्देश भांडण लावू नाही.
त्यामुळे आम्ही तुम्ही भांडणं करणारच नाहीत. नाही काऊन भांडणं करू आमचं भांडण शासन वर्गीकरण मातंग थोडीच करायला वर्गीकरण शासन करायला काही झालं तरी काही झालं तरी आम्ही भांडणार नाही. म्हणजे इकडे शासनाला मूळ प्रश्न असा आहे, लॉजिकली मुद्दा असा आहे की भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. त्यांनी जे का वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की पुढच्या 2 महिन्यांमध्ये आम्ही आरक्षण लागू करू, कारण तिथे 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या दिवशी करू शकतात हे. आणि हे करत असताना भारतीय जनता पार्टीचेच आमदार आहेत अमित गोरखे, हे मात्र भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घेतात, आरक्षण लवकर लागू करा अशी मागणी करतात, मोर्चे काढा असं सहभागी करतात. मी असा प्रश्न विचारल्यानंतर यांनी सांगितलं की अमित गोरखेंचा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यावर किंवा मग देवेंद्र फडणवीसांवर विश्वास नाही, त्यांना वाटत नसेल की हा उपवर्गीकरणचा मुद्दा जो आहे तो ते लावून धरतील किंवा करतील, म्हणून मोर्चे काढले जात आहेत. आणि दुसरी गोष्ट, सत्ताधारी पक्षाकडून किंवा मग या मोर्चेकऱ्यांकडून जे काही पुढे करतात त्यांच्याकडून आपापसात म्हणजे दलित समाजामध्ये मातंग समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम केलं जात आहे. काहीही झालं तरी आम्ही भांडण करणार नाहीत. आमचं भांडण कुठल्याही समाजासोबत नाही, मातंग समाजासोबत नाहीत. आमचं भांडण सत्ताधारी सरकारसोबत आहे, आम्ही त्यांना भांडू. आणि हा लॉंग मार्च कुठल्याही पद्धतीने थांबणार नाही, मुंबईच्या दिशेने निघालेला आहे आणि मुंबईच्या आझाद मैदान या ठिकाणी जाऊनच थांबेल असा निर्धार जे आहे तो इथल्या लॉंग मार्चच्या चालणाऱ्या लोकांनी केलेला आहे. कॅमेरा पर्सनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, शिरूर, पुणे.